पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. झेनिथ धबधब्यावर तब्बल 70 लोक अडकले होते. सध्या राज्यभरात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी नदी आणि नाले तुडुंब वाहत आहेत. तर धबधब्याखाली भिजण्यासाठी पर्यटक पर्यटन स्थळी गर्दी करत आहेत. पण ही गर्दी पर्यटकांच्या जीवावर बेतत आहे. शहापूरमध्ये 2 दिवसांपूर्वीच 2 पर्यटक वाहून गेले. त्यानंतर आता रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील प्रसिद्ध असलेल्या झेनिथ वॉटरफॉलवर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या 70हून अधिक पर्यटक अडकले होते. अखेरीस नदीमध्ये मोठा दोर लावून सगळ्यांची सुटका करण्यात आली. खोपोली येथील झेनिथ वॉटरफॉलवर अंदाजे 70 पर्यटक दुपारच्या सुमारास अडकले होते. याची माहिती मिळताच सुटकेसाठी पोलीस, हेल्प फाउंडेशन आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले. पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या या पर्यटकांना घाटमाथ्यावर पडत असलेल्या जोरदार पावसाचा अंदाज न आल्याने या ओढ्याचे पाणी वाढले. त्यामुळे सगळे पर्यटक हे पलीकडच्या बाजूला अडकून पडले होते. झेनिथ वॉटरफॉलवर काही पर्यटक ओढ्याला पाण्याचा प्रवाह वाढल्याने अडकले असल्याची माहिती मिळताच खोपोली पोलीस, हेल्प फाउंडेशन, नगरपालिकेची फायर ब्रिगेड टीम यांनी घटनास्थळी धाव घेऊन पर्यटकांची सुटकेचे प्रयत्न सुरू केले. पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने पर्यटकांची सुटका करत असताना प्रथम अडचणी आल्या होत्या. तशात या भागातील डोंगर माथ्यावर जोरदार पाऊस पडत असल्याने हे काम अधिक जिकिरीचे होऊन बसले होते. मात्र रेस्क्यू टीमने जीवाची बाजी लावून या 70हून अधिक पर्यटकांची सुखरूप आणि सुरक्षितपणे सुटका केली. हेल्प फाउंडेशन टीम, पोलीस आणि फायर ब्रिगेड टीमच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अडकलेल्या पर्यटकांमध्ये 65 ते 60 वयापासून ते अगदी 1.5 वर्षांच्या बालकापर्यंत समावेश आहे. दरम्यान पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी आणि पर्यटकांनी धबधबे, नाले आणि नदीकाठच्या परिसरात जाणे टाळावे. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. बचाव पथक परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून पाण्याचा प्रवाह कमी होताच पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार आहे.